सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे व्यवसायातील काही गोष्टींबद्दल चिंतेमध्ये राहील. तुम्हाला काही कारणांमुळे राग येईल, परंतु संयम ठेवणं गरजेचं आहे. घाईघाईनं कुठलंही काम केल्यास ते बिघडू शकतं. तुमचं आज मोठं नुकसानही होऊ शकतं. मुलांची नोकरी आणि लग्न या संबंधित एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे देखील तुम्हाला खर्च करावे लागतील. तुम्हाला आज खर्च करताना काळजी घ्यावी लागेल. भविष्यामध्ये आर्थिक संकटांचा देखील तुम्हाला सामना करावा लागेल. आज मुलांच्या समस्या तुम्हाला ऐकून घ्याव्या लागतील आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्यामध्ये तुमचा दिवस निघून जाईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही अनावश्यक गोष्टी तुम्हाला सतावतील. तुमचा ताण देखील अनावश्यकपणे वाढेल. नोकरीमध्ये शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आज तुमचं कुठलंही काम हे बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरदार लोकांना कामासाठी आज वेळ काढावा लागेल. राजकीय दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही आज कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे दीर्घकाळापासून रखडलेले एखादं काम हे पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही आज धार्मिक कार्यामध्ये पैसे खर्च कराल. तुमची कीर्ती वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. भाग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस हा चांगला जाईल. जोडीदाराच्या सल्ल्याने भविष्यामध्ये तुम्ही गुंतवणूक कराल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. मुलांबद्दल तुमचं प्रेम वाढीस लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कोणताही करार हा बुद्धी आणि विवेकाने करा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुमचे पैसे अडकू शकतात. वडिलांचं शारीरिक आजारपण वाढू शकतं, त्यामुळे कुटुंबाशी संवाद साधताना थोडी काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेलं वचन पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्य मात्र आनंदी होतील. तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करू शकाल. आज तुम्ही तुमच्या गोष्टी मनापासून कराल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटाल, ज्यामुळे तुमचं मन आनंदित होईल. आज बाहेरचं खाणं पिणं टाळावं, कारण तुम्हाला गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. आज व्यवसायामध्ये जर कुठलाही नवीन एखादा करार करायचा असेल किंवा डील करायची असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या.
गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही आज एखाद्या नवीन गुंतवणुकीचा प्रारंभ करू शकता. तुमच्या आईच्या शारीरिक आजारपणामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे तिची काळजी घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही नवीन फायदेशीर बदल तुम्ही घडवून आणाल. नोकरदार मित्रांना मित्राच्या मदतीने फायदा होईल. संध्याकाळी सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. कौटुंबिक खर्चामध्ये तुमच्या वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तुम्हाला काही गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागेल. नातेवाईकांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचा विवाह देखील नक्की होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्यांच्या बढतीची चर्चा होऊ शकते. नोकरदार लोक आपल्या वरिष्ठांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी होतील. डोळ्यांशी संबंधित समस्या तुमच्या कमी होतील. तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा घेता येईल. कोणाच्याही बोलण्याचं तुम्ही आज वाईट वाटून घेऊ नका. मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कायदेशीर निकाल हा तुमच्या बाजूने लागणार नाही. महत्त्वाची कामं तुम्ही स्वतःहून पुढे ढकलाल. नोकरी करत असणाऱ्यांवरती अधिकाऱ्यांचे आशीर्वाद राहतील, ज्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. मित्रांसोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. कुटुंबातील सदस्याच्या प्रभावाखाली व्यावसायिक निर्णय घेतल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होऊ शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे शुभ राहील. तुमचं मन प्रसन्न राहील. मुलांच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. आई वडिलांच्या आशीर्वादानं सर्व कामं आज यशस्वी होतील. व्यवसायासाठी नातेवाईकांची तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या भौतिक सुख सोयींमध्ये वाढ होताना दिसतेय. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या चांगल्या कर्मामुळे कुटुंबामध्ये तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचं मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. महत्त्वाची कामं तुम्ही पुढे ढकलू शकता. तुमचं नाव मोठं होईल. कुटुंबासोबत तुम्ही आज संध्याकाळचा वेळ घालवाल. आज तुमचं तुमच्या घरच्यांशी थोडंसं भांडण होऊ शकतं, परंतु तुम्ही तुमच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवायला हवं. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.